नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 29 ऑक्टोबर रोजीचं करंट अफेअर्सचं लेक्चर. तर लेक्चर सुरू करण्याआधी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या दीपावलीच्या मुहूर्तावरती आपण अभ्यास मित्रकडून एक स्पेशल ऑफर आणलेली आहे, ज्यावरती सर्व बॅचेसमध्ये एक स्पेशल डिस्काउंट आपण ठेवलेला आहे. तर ही दिवाळीपुरती लिमिटेड ऑफर आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस किंवा सब्जेक्ट वाईज बॅच सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत चांगल्या प्राइस मध्ये. तर नक्कीच सर्वांनी व्हिजिट करा ऍप्लिकेशन वरती. सोबतच कंबाईन यशवंत बॅचचे ऍडमिशन सुरूच आहेत, लेक्चर सुद्धा सुरू आहेत. बाकी आपल्याकडे राज्यसेवेची सुद्धा रिव्हिजन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी, आणि रेकॉर्डेड फी कमी आहे, त्यामध्ये डिस्काउंट आहे. फाउंडेशन बॅचेस आहेत, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, वर्षभराच्या बॅचेस आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बीएमसी स्पेशल बॅचेस आणि त्याच्या नोट्स सुद्धा आहेत. मुंबई जीकेच्या मुंबई स्पेशल नोट्स, आरआरबी एनटीपीसी साठी आपल्याकडे तिरंगा बॅच आहे. अशा वेगवेगळ्या बॅचेस आणि सर्व विषयांच्या म्हणजे बऱ्यापैकी नोट्स, चालू घडामोडी असतील किंवा हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, यांच्या रिव्हिजन नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त 99 रुपयांमध्ये. तर ह्या सर्व नोट्स कुठे मिळणार आहेत किंवा हे सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरती मिळणार आहेत. तर सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि जी बॅच हवी आहे किंवा ज्या नोट्स हव्या त्या तुम्ही परचेस करू शकता. सोबतच आपलं अभ्यास मित्राचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा, कारण जे काही लेक्चर होतात, आयोगाचे अपडेट असतील किंवा इतर काही क्विजेस, छोट्या मोठ्या गोष्टी असतील, या सगळ्या तुम्हाला टेलिग्राम वरती अपडेट्स मिळत असतात. या व्यतिरिक्त आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करून ठेवा. अभ्यासाशी रिलेटेड जो कंटेंट आहे तो इंटरेस्टिंग वेने इथे आपण घेतो. तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया. यामध्ये आपण 29 ऑक्टोबरचं करंट अफेअर्स बघणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न काय आहे? पहिल्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते? कितवं स्थान मिळालेलं आहे? बघा, 176वं स्थान भारताला मिळालेलं आहे. दिस इज नॉट गुड, वर्स्ट कंडिशन आहे. सगळ्यात खराब परफॉर्मन्स मध्ये लिस्ट 5 मध्ये आपण आलेलो आहोत. सो भारताची रँक आहे 176. कशामध्ये? जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक मध्ये 2024 मध्ये. पहिल्यांदाच हा निर्देशांक प्रसिद्ध झाला ऑक्टोबर 2024 मध्ये, आणि यामध्ये भारत जो आहे तो लिस्ट 5 मध्ये शेवटच्या 5 देशांमध्ये गेला, ज्यांची सर्वात वाईट कामगिरी आहे या निर्देशांक मध्ये. सो भारताचा क्रमांक 180 देशामध्ये 176वा आहे. तर गोल्डमॅन सोनेनफेल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज, बेन गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ द नेगेव इस्रायलची, आणि नॉन प्रॉफिट वेबसाईट biodb.com, ह्या ज्या 3 प्लॅटफॉर्म्स आहेत, यांनी काय केलं तर यांनी एकत्रितरित्या हा जो जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक आहे हा पहिल्यांदा काढलेला आहे, जारी केलेला आहे. बघा, मग आपण पाहिलं की भारत कुठे आहे, तर भारत 176व्या पोझिशनला आहे. मग यामध्ये टॉप कोण आहे, टॉप 3 कोण आहेत? तर लक्झेंबर्ग ऐकलं असेल तुम्ही, युरोप मधली एक कंट्री आहे लक्झेंबर्ग. सो लक्झेंबर्ग, त्यानंतर एस्टोनिया आणि डेन्मार्क, हे जे देश आहेत यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. हे टॉप 3 आहेत. त्याचबरोबर फायनल 180 रँक कोणाची आली? किरिबतीची 180 रँक आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एन्व्हायरमेंटशिप इंडेक्स ESI प्लॅटफॉर्म वरती सूचीबद्ध होणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे? कोणते आहे? तर मर्मगोवा बंदर. मर्मगोवा बंदर जे आहे, मर्मगोवा बंदर हे भारतातील काय आहे? पहिलं बंदर आहे, जे ESI प्लॅटफॉर्म वरती सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे. पर्यावरण जहाज निर्देशांक ESI पोर्टल वरती प्रोत्साहन प्रदाता म्हणून सूचीबद्ध होणारं मुर्मगाव बंदर प्राधिकरण जे आहे ते पहिलं भारतीय बंदर बनलेलं आहे. मग पहिलं म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट आहे. हा उपक्रम जो आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, तो सागरी ऑपरेशन्स मध्ये दीर्घकालीन उत्सर्जन जे होते, जे काही इमिशन केलं जातं, तर ते कमी करण्यासाठी काय केलं जाते? हे ऑपरेशन राबवलं जाते. ठीक आहे. सो इकडे जर तुम्ही पाहिलं तर हरित शिपिंग, ग्रीन शिपिंग, ठीक आहे. म्हणजे ग्रीन जेव्हा शब्द येतो तेव्हा थोडासा पर्यावरणाशी मिळता जुळता शब्द असतो. सो ग्रीन शिपिंग प्रयत्नांना चालना देण्यासाठी मुर्मगाव बंदर जे आहे त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे, आणि त्याचा ग्रीन क्रेडिट प्रोत्साहन कार्यक्रम ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू पण करण्यात आलेला आहे. ठीक आहे, या मुर्मगाव बंदराचा. सो मुर्मगाव बंदर माहिती असलं पाहिजे. बघा, जसं की एन्नोर बंदर आहे, ठीक आहे, तुतीकोरीन आहे, JNPT वगैरे, नावाशिवाय हे सगळे बंदर आहेत, महत्वाचे बंदर आहेत. त्यातलं एक मुर्मगाव बंदर आहे.
बाकी जर आपण पाहिलं तर काही बंदरांविषयीच्या चालू घडामोडी इथे दिलेल्या आहेत, जसं की जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स जो आहे CPPI, यामध्ये कोणते बंदर 18व्या क्रमांकावरती आहे? तर यामध्ये 18व्या क्रमांकावरती विशाखापट्टणम बंदर आहे. कोणतं बंदर आहे? विशाखापट्टणम बंदर आहे. त्यानंतर भारताने कोणत्या देशाच्या चाबहार बंदर चालवण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे? फेमस करंट अफेअर्स मध्ये सतत राहिलेला चाबार पोर्ट जो आहे इराणचा, बरोबर, चाबार पोर्ट यावरती स्वाक्षरी भारताने केलेली आहे. भारताने कोणत्या देशाच्या सितवे बंदरावरती ऑपरेशनल नियंत्रण मिळवलेले आहे? सितवे पोर्ट कोणाचा आहे? म्यानमारचा आहे. कोणाचा आहे? सध्या चर्चेत आहे हे वेगवेगळे प्रोजेक्ट्स मुळे, तर जसं भारतमाला प्रोजेक्ट वगैरे आहेत त्यामुळे हे म्यानमार चर्चेत, सितवे पोर्ट वगैरे चर्चेत आहेत. तर काय करायचे? लक्षात ठेवायचे, सितवे बंदर म्यानमारचा आहे. 2023-24 मध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या दृष्टीने भारतातील प्रमुख बंदरांमध्ये अव्वल कोणतं बंदर आहे? ओडिसा मधलं पाराद्वीप बंदर. भारतातलं ओडिसा मधलं पाराद्वीप बंदर जे आहे हे 2023-24 मध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रमुख आहे. 16.1 दशलक्ष टन मालवाहतूक करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं बंदर बनलेलं आहे? तर मुंबई बंदर हे भारतातलं असं पहिलं बंदर बनलंय ज्याने एवढी मालवाहतूक केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. एशिया क्लीन एनर्जी समिट 2024, एशिया क्लीन एनर्जी समिट 2024 ची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? कुठे आयोजित करण्यात आली होती? सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर बघा, सिंगापूर इंटरनॅशनल एजन्सी एनर्जी वीक जो आहे, ठीक आहे, तर याचा एक प्रमुख भाग म्हणून 22-24 ऑक्टोबरच्या वेळी त्या पिरियड मध्ये 2024 मध्ये सिंगापूरमध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट SSACES या नावाने ती आयोजित करण्यात आली होती. आशिया पॅसिफिक क्षेत्र जे आहे त्यामध्ये एक शाश्वत सस्टेनेबल भविष्य घडावं यासाठी जागतिक नेत्यांना एकत्रित करणं हा या परिषदेचा उद्देश होता, की सगळे जे काही कंट्रीज आहेत त्यांच्या मेन लीडरला एकत्रित करणं. त्याचबरोबर या परिषदेची थीम काय होती? तर परिषदेची थीम होती इंटिग्रेटिंग पॉलिसी, फिनान्स अँड टेक्नॉलॉजी टू प्रमोट क्लायमेट ऍक्शन अँड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, तर ही या परिषदेची थीम होती. मग ही जी परिषद आहे तर ती आपण पाहिलीच, पण या व्यतिरिक्त काही 2024 मधील महत्वाच्या परिषदा आहेत त्या कुठे झालेल्या आहेत हे पण इम्पॉर्टंट ठरतं, कारण की यावर प्रश्न विचारला जातो. जसं की 16वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे 2024 ची ती रशियातील काझान येथे झालेली आहे. जैवविविधता शिखर परिषद जी आहे ती COP16 ची 2024 ची कुठे? कॅली, कोलंबियाने आयोजित केलेली आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सरकारच्या प्रमुखाचे, बघा हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, COP16 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. बघा COP16, COP29 तुम्हाला दिसेल की आता एक COP29 पण येते इकडे कझाकिस्तान मध्ये आय गेस होणार आहे. तर त्या कॉप ज्या आहेत त्या कशाशी रिलेटेड आहेत हे पहिला लक्षात ठेवायचं, नाहीतर आकड्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. ही जैवविविधतेशी संबंधित आहे, अशा वेगवेगळ्या रिझन साठी असतात. ठीक आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. मग यामध्ये ही कॉप जी आहे ती जैवविविधतेशी संबंधित आहे. बायोडायव्हर्सिटीची ही कॉप आहे ती कॅली, कोलंबिया येथे होणार आहे. बाकी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सरकारच्या प्रमुखांच्या 23व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? एस जयशंकर करणार आहेत. पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. क्वाड समिट 2024 USA मध्ये. G7 शिखर परिषद 2024 इटलीमध्ये. 50वा हे त्याचं एडिशन आहे, 50वी आहे ही. ठीक आहे. नेक्स्ट शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद 2024 ची अस्ताना कझाकिस्तान मध्ये होणार झालेली आहे, जी 24वी हे होती त्याची. त्यानंतर नाटो समिट 2024 वॉशिंग्टन DC USA. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024 अबुधाबी UAE मध्ये, सौदी मध्ये. त्यानंतर पहिली अणु शिखर परिषद 2024 जी आहे ती ब्रुसेल्स मध्ये, बेल्जियम मध्ये. ब्रुसेल्स बेल्जियमची राजधानी आहे बघा, तिथे आयोजित करण्यात आली आहे. G7 शिखर परिषद 2025 ची जी आहे ती कुठे होणार आहे? 51वी आवृत्ती कनानिस्कस अल्बर्टा प्रांत जो आहे कॅनडामध्ये. कुठे? कनानिस्कस कॅनडा मधलं एक अल्बर्टा प्रांत आहे, त्या प्रोव्हिन्स मध्ये होणार आहे. 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद 2024. बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तिकडे COP16 होती, इकडे COP29 आहे, पण ही कशा संबंधी आहे?
तरी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंबंधीची ही परिषद आहे, क्लायमेट चेंजची ही परिषद आहे. तर ही 29वी अझरबैजानमध्ये होणार आहे. मी बाकूमध्ये होणार आहे, मी कझाकिस्तान म्हटलं मगाशी, बाकू अझरबैजानमध्ये होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये डॉक्टर नीना मल्होत्रा यांची कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर नीना मल्होत्रा यांना स्वीडनमध्ये काय करण्यात आलेलं आहे? भारतीय राजदूत, इंडियन अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो जी काही स्वीडन मधील भारताची पुढील राजदूत असेल ती कोण असेल? नीना मल्होत्रा असणार आहेत. मग जर आपल्याला बघायचं झालं तर परराष्ट्र मंत्रालय जे आहे त्यामध्ये एक विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत नीना मल्होत्रा, आणि परराष्ट्र सेवेच्या 1992च्या बॅचच्या त्या प्रतिष्ठित अधिकारी आहेत. स्वीडन विषयी बघायचं झालं तर स्वीडन कुठे आहे? युरोपच्या एकदम वर. नॉर्वे, स्वीडन, फिनलँड हे देश आहेत, बरोबर. सो स्वीडन जे आहे त्याची राजधानी आहे स्टॉकहोम, आणि स्वीडन क्रोना हे त्याचं चलन आहे. पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टरसन. क्रोएशियामध्ये भारताचे काही फॅक्ट्स आहेत, जसं क्रोएशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर क्रोएशियामध्ये अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत कोण आहेत? अमेरिकेत भारताचे राजदूत विजय मोहन क्वात्रा आहेत. म्यानमारमध्ये भारताचे राजदूत कोण आहेत? अभय ठाकूर आहेत म्यानमारमध्ये भारताचे राजदूत. त्यानंतर रशियातील नवे भारतीय राजदूत कोण आहेत? तर विनय कुमार हे रशियातले नवे भारतीय राजदूत आहेत. आणि मग आता आपल्याला नीना मल्होत्रा यांना लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नीना मल्होत्रा स्वीडन लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर श्रीलंकेत भारताचे राजदूत कोण आहेत? तर संतोष झा. इस्रायलमध्ये कोण आहेत? रुवे नझर आहेत. भारतातील इस्रायलचे नवे राजदूत पण नियुक्त झालेले, भारतातील इस्रायलचे नवे राजदूत कोण आहेत? रुवे नझर आहेत. त्यानंतर सुहेल इजाद जे आहे यांची सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून काय झालेले? नियुक्त करण्यात आलेली आहे. कोण? सुहेल अजद. ऍक्सिस बँकचे एमडी आणि सीईओ कोण बनलेले आहेत? हा एक प्रश्न आहे. तर बघा, ऍक्सिस बँकचे नवीन एमडी आणि सीईओ कोण आहेत? अमिताभ चौधरी. अमिताभ कांत नाही, अमिताभ चौधरी आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. ऍक्सिस बँकने परत 3 वर्षाचा जो काही नवीन कार्यकाळ आहे त्यासाठी अमिताभ चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि जे काही मॅनेजमेंट डिरेक्टर आहे म्हणून, एमडी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे अमिताभ चौधरी जे आहे यांचा पिरियड 2025 1 जानेवारी 2025 पासून 1 डिसेंबर 2027 पर्यंत प्रभावी असेल. त्यानंतर बघा, ऍक्सिस बँक जी आहे त्याविषयी जर बघायचं झालं तर 1993 मध्ये 3 डिसेंबरला ऍक्सिस बँकची स्थापना झाली होती आणि ऍक्सिस बँकचं मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न आसाम संबंधी आहे. आसाम मधील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने $434 दशलक्ष इतकं कर्ज, म्हणजे $434 इतकं कर्ज मंजूर केलेलं आहे? तर आशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे त्यांनी एवढं कर्ज जे आहे ते आसामच्या प्रोजेक्टसाठी मंजूर केलेलं आहे. कार्बी आंगलॉंग जिल्हा जो आहे आसाम मधला, तर तिथे हा जो प्रकल्प आहे तो ग्रीड कनेक्टेड सोलर फोटोवोल्टाईक पीव्हीच्या सुविधेच्या बांधकामासाठी एवढं कर्ज जे आहे ते आशियाई डेव्हलपमेंट बँकेने मंजूर केलेलं आहे. आणि यांचं उद्दिष्ट हे आहे की जे आसामचं राज्य आहे, आसाम राज्य जे आहे त्यामध्ये एक ऊर्जा जी आहे त्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे. ठीक आहे, वाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर जी काही ऊर्जा सुरक्षा आहे, सिक्युरिटी आहे ती मजबूत करणं आणि तिथे शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग आशियन डेव्हलपमेंट बँक बद्दल जर बघायचं झालं तर खूप महत्वाची बँक आहे. प्रश्न यावर सुद्धा येऊ शकतो. स्थापना झालेली आहे 1966 मध्ये मनिला, फिलिपिन्सची राजधानी मनिला जी आहे तिथे याचं मुख्यालय आहे आणि सध्याचे अध्यक्ष मात्सुगु अस्कावा हे आहेत. 69 सदस्य देश आहेत. 69वा सदस्य कोण बनलेला आहे? इस्रायल हा 69वा सदस्य इथे बनलेला आहे. एकूण एक पॉइंट इथला महत्वाचा आहे, यावर प्रश्न ऍज इट इज येऊ शकतो. सो इम्पॉर्टंट आहे. बघा, बाकी काही गोष्टी दिल्यात आसाम रिलेटेड, जसं की मिशन वसुंधरा 3.0 जे आहे ते कोणी सुरू केलंय? गुवाहाटी, आसामने सुरू केलंय. बालविवाह रोखण्यासाठी आसाममध्ये निजुत मोदना योजना सुरू केलेली आहे आसामने. त्याचबरोबर आसाम रायफल्सचे नवे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल विकास लखेडा. त्याचबरोबर अहोम काळातील मोईदम कोणत्या राज्यातील? चरणाकादेव जिल्ह्यातील आहेत. त्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेला आहे. सो हे जे आहेत
ते कुठल्या राज्यातील आहेत? आसाम मधील आहेत. ठीक आहे, मोईदम जे आहेत ते आसाम मधील आहेत. कुठे? आसाम राज्यामध्ये. चरणकादेव जिल्हा जो आहे त्यामध्ये ते त्यामधले होते. त्यानंतर पुराचा धोका कमी करण्यासाठी कोणत्या राज्याच्या 129 पाणथळ प्रदेशाला परत काय केले? रिज्युनेशन केलेलं आहे, पुनरुज्जीवन केलेलं आहे, रिज्युनेशन केलेलं आहे. तर ते कोणाचं केलेलं? आसामने केलेलं आहे. त्याचबरोबर सरकारने अलीकडे किती भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली? तर 5 भाषांना दिलेली आहे आणि त्यामध्ये आसामी भाषा सुद्धा आहे विथ मराठी, पाली, प्राकृत आणि बंगाली भाषा. कोणत्या राज्याच्या सरकारने विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा जो आहे आणि नियम 1935 चा जो तो नियम आहे तो रद्द केलाय? आसामनेच रद्द केलेला आहे. म्हणजे आसाम विषयी आपण बरेचसे फॅक्ट्स इथे अभ्यासलेले आहेत. तसंच कोणत्या राज्याने आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी जे काही अहवाल आहे, आपत्ती अहवाल आणि माहिती व्यवस्थापन प्रणाली ड्रीम्स कोणी सुरू केले? सहजासहजी प्रश्न बनेल. DRIMS ड्रीम्स कोणी सुरू केले? आसामने सुरू केले. डिझास्टर साठी आहे. त्याचबरोबर इंडिया स्टीम बॉयलर एक्सपो 2024चं उद्घाटन कुठे झालं? गुवाहाटी, आसाम येथे झालं. कोणत्या राज्याच्या सरकारने काजीनेमू सायट्रस लिमन हे आसामचं राज्यफळ, सायट्रस लिमन हे आसामचं राज्यफळ घोषित केलंय? आसामने. किंवा असंही येऊ शकतं की आसामचं राज्यफळ कोणते? तर सायट्रस लेमन. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केलेला आहे? बघा, हा जो पुरस्कार आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे. त्याच्याऐवजी आता अर्जुन पुरस्कारच दिला जातो. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे. क्रीडा मंत्रालयाने हा पुरस्कार जो आहे तो बंद केला, कारण की क्रीडा पुरस्कार जे होते त्यांना थोडंसं तर्कसंगत करण्यासाठी हा जो मेजर ध्यानचंद वाला जीवन गौरव पुरस्कार होता तो बंद करण्यात आला आणि म्हणजे जो आजीवन कामगिरीसाठी दिला जात होता तर तो बंद करून अर्जुन पुरस्कारच दिला जातो त्याच्याऐवजी. ठीक आहे, सो हे 2024 मध्येच बंद केलेला आहे. म्हणजे अर्जुन पुरस्कार आतापासून आजीवन क्रीडा विकासातील जे काही योगदान आहे त्यासाठी दिला जाईल, की लाईफ टाइम अचीवमेंट काय आहे त्यासाठी दिला जाईल. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2002 मध्ये हॉकीचे जे जादूगार म्हटले जातात मेजर ध्यानचंद, तर त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चाणक्य रक्षा संवाद 2024 चा समारोप कुठे झाला? चाणक्य रक्षा संवाद 2024 चा समारोप समारंभ नवी दिल्ली येथे झालेला आहे. कधी? तर 25 ऑक्टोबरला मानेकशॉ सेंटर दिल्लीमध्ये भारतीय सैन्याने हा जो आयोजित केलेला एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद होता त्याची दुसरी एडिशन होती चाणक्य रक्षा संवाद म्हणून. तर भारताच्या धोरणात्मक दिशा आणि विकासाच्या प्राधान्यक्रमाचे विश्लेषण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मग ह्या संवादाची थीम काय होती? तर या संवादाची थीम होती ड्रायव्हर्स ऑफ नेशन बिल्डिंग प्रोमोटिंग डेव्हलपमेंट थ्रू कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी, ही त्या संवादाची थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज डे 2024 कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर जागतिक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज डे 27 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ठीक आहे, 27 ऑक्टोबर. सो हा दिवस लक्षात ठेवायचा, प्रत्येक व्यक्तीला दृकश्राव्य ध्वनीची जाणीव करून देणं, ऑडिओ व्हिज्युअल गोष्टींची जाणीव करून देणं आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग म्हणून याला दृकश्राव्य दस्तऐवज जे आहेत त्याचं महत्त्व स्वीकारण्यावरती भर देणं, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दृकश्राव्यलाच ऑडिओ व्हिज्युअल असं म्हणतात. हा जो काही दिवस आहे तो 2005 ला संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशनची सांस्कृतिक संस्था जी आहे युनेस्को ने सुरू केला होता सेलिब्रेट करायला. नेक्स्ट क्वेश्चन अँड मोस्ट इम्पॉर्टंट, ठीक आहे, काय आहे? तर आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ऑक्टोबर 2024 मध्ये एशियन गोल्डन कॅट दिसलेली आहे? बघा, प्रश्न काय येऊ शकतो? खालीलपैकी, परीक्षेत असाही येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियन गोल्डन कॅट आढळलेली आहे? तर आसामचं मानस राष्ट्रीय उद्यान, मानस नॅशनल पार्क मध्ये एशियन गोल्डन कॅट आढळलेली आहे. ठीक आहे, सो युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळांची जी यादी असते त्यामध्ये मानस नॅशनल पार्क समाविष्ट आहे आणि त्यामध्येच जर तुम्ही पाहिलं तर आशियाई सोनेरी मांजर जी आहे दुर्मिळ आढळते, जी रेअरली आढळते, मध्यम आकाराची आहे, ती तिथे सापडलेली आहे, आढळलेली आहे. सो IUCN जे आहे, जे वेगवेगळा डेटा काढत असतं त्यामध्ये कोणती स्पीसीज, कोणती
प्राणी किंवा कोणती वनस्पती कशी आहे, त्यांचं सध्या आढळ कसं आहे, थ्रेटन आहे, नियर थ्रेटन आहे, वल्नरेबल आहे की एक्सटिंक्ट झाले काय, ते काढत असतं. क्रिटिकल इंडेंजर धोकाग्रस्त आहे की काय. तर त्या IUCN ने भारताचं जे काही वन्यजीव संरक्षण अधिनियम सुद्धा आहे 1972, त्याच्या अनुसूची 1 अंतर्गत सुद्धा या प्राण्याला जर तुम्ही पाहिलं तर रेड लिस्ट मध्ये, IUCNच्या रेड डेटा बुक मध्ये धोकादायक म्हणून ठेवलेलं आहे. ठीक आहे, धोकादायक म्हणून ठेवलेला आहे, इंडेंजर्ड म्हणून ठेवलेला आहे. सो कॅटोपुमा टेमिकी हे त्याचं काय आहे, सायंटिफिक नेम आहे. हे पण लक्षात ठेवायचं, कॅटो वरून कॅट लक्षात येतं. बाकी आशियाई सोनेरी मांजर जी आहे ती चीनमध्ये रॉक कॅट आणि थायलंड आणि बर्मामध्ये फायर कॅट म्हणून पण ओळखली जाते. तिलाच रॉक कॅट आणि तिलाच फायर कॅट असं सुद्धा म्हणतात. तुमचं काम आहे गुगलवरती आशियन गोल्डन कॅटला सर्च करणं. प्रसिद्ध भौतिकशास्त्र रोहिणी गोडबोले यांचे ऑक्टोबर 2024 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? बघा, हे स्टेटमेंट दिले जातात की या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मग जेव्हा असं स्टेटमेंट येईल तेव्हा तुम्हाला ते माहिती पाहिजे की त्याच वर्षी केलंय का. सो 2019 ला यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. कोणाला? रोहिणी गोडबोले यांना. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि लैंगिक समानतेच्या समर्थक रोहिणी गोडबोले यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं आणि रोहिणी गोडबोले यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फ्रान्स सरकारने 2021 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता पदक देऊन पण त्यांना सन्मानित केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, NTPC आणि भारतीय सैन्य शाश्वत वीज पुरवठ्यासाठी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सौर हायड्रोजन मायक्रोग्रिड स्थापित करतील? बघा, सौर हायड्रोजन मायक्रोग्रिड कुठे स्थापित करणार आहेत NTPC आणि भारतीय सैन्य? तर लडाख मध्ये स्थापित करण्याचा प्लॅन आहे. सो NTPC आणि भारतीय सैन्य शाश्वत वीज पुरवण्यासाठी, सस्टेनेबल लाईट साठी चुशुल लडाख येथे सौर हायड्रोजन मायक्रोग्रिड स्थापित करणार आहेत. आणि ऑफ ग्रिड आर्मी स्थान जे आहे त्यांना स्थिर वीज पुरवठा सुनिश्चित करणं हे यांचं उद्दिष्ट आहे. बाकी हे जे प्रकल्प आहे, स्पेशल असा प्रोजेक्ट आहे, याची पायाभरणी राजनाथ सिंह यांनी केलेली आहे. त्यांच्या हस्ते 25 ऑक्टोबर 2024 ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली होती. बाकी सध्याचा डिझेल जनरेटरला शाश्वत ऊर्जा सोल्युशन्स बदलण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो एक इम्पॉर्टंट ठरतो. जो तो प्रदेश आहे तिथे जी कडाक्याची थंडी पडते, त्या कडाक्याच्या थंडीच्या परिस्थिती म्हणजे ऑलमोस्ट -30°C पर्यंत तापमानामध्ये 4400 मीटर उंचीवरती जर का पाहिलं तर वर्षभर 200 किलोवॅट ऊर्जा प्रदान करण्यासाठी हा जो काही प्रोजेक्ट आहे तो, किंवा हा जो आपण ठरवलेला हा प्रकल्प आहे तो सक्षम ठरणार आहे. सो अशा प्रकारे आपण आजचे प्रश्न पाहिलेले आहेत. 2 टेस्ट प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत. या टेस्ट क्वेश्चनचे आन्सर काय आहेत हे सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहेत. तर ज्यांना कोणाला बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी बॅचेस जॉईन करू शकता. अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून कंबाईनची बॅच असेल, राज्यसेवेची बॅच असेल किंवा फाउंडेशन बॅचेस असतील कंबाईन राज्यसेवा, किंवा आपल्याकडे BMC भरतीच्या सुद्धा बॅचेस आहेत. BMC साठी मुंबई स्पेशल बॅचेस आहेत, नोट्स आहेत. रेल्वे भरतीसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे. इव्हन तुम्ही कोणत्याही केंद्र सरकारचे एक्झाम देत असाल तर त्यासाठी तुम्हाला ही रेल्वे भरतीची बॅच उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर आपल्याकडे चालू घडामोडीचं इयरबुक आणि इतर काही विषयांच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. यांची फी सुद्धा अगदी निग्लिजिबल आहे. तर नक्कीच अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करायचे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिली आहे त्यावरून तुम्हाला काय करायचे, ऍप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करून बॅच किंवा नोट्स जे असेल ते तुम्ही परचेस करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करून ठेवायचं आहे. सोबतच लक्षात घ्या, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा तर. आणि या दिवाळी निमित्त आपण काय करणार आहोत तर सगळ्या बॅचेस वरती डिस्काउंट ठेवणार आहोत. सो ह्या सगळ्या बॅचेस ज्यांची फी एवढी दिसते त्या तुम्हाला डिस्काउंटेड फी मध्ये बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही ह्या परचेस करू शकता आणि ऑलरेडी तुम्ही कोणती बॅच परचेस केली असेल तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही सजेस्ट करू शकता. इव्हन सब्जेक्ट वाईज बॅचेस सुद्धा तुम्हाला मिळतील. सर्व विषयांच्या नोट्स सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सर्वांना हॅप्पी दिवाळी. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. जाता जाता लेक्चरला लाईक करून जा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.